Hello students, in the lesson Respiration and Circulation, we have started the chapter Circulation in Animals. आपल्या जो लेसन सुरू आहे त्याचं नाव आहे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. त्यातला आपण आज सर्क्युलेशन इन ॲनिमल्स हा पार्ट शिकणार आहोत. आता सर्क्युलेशन हे रेस्पिरेशनशी संबंधित आहे हे आपण आतापर्यंत लक्षात आलं आहे आपल्या. कारण रेस्पिरेशनमध्ये जो ऑक्सिजन शरीरात घेतला जातो तो लंग्समध्ये पाठवला जातो आणि तो पुन्हा शरीरातून सेलकडे पाठवला जातो. हे सगळं काम सर्क्युलेशनच्या द्वारे रक्ताच्या द्वारे होत असतं. हे आपण यापूर्वी शिकलो आहे. बघा, ऑक्सिजन हा ब्रीदिंगमधून आत येतो. आत आल्यावर तो हे आहे अल्व्हिओलाय, अल्व्हिओलायमध्ये जातो. ऑक्सिजन अल्व्हिओलायमधलं ऑक्सिजन हा ब्लडमध्ये जातो. आधी ते ब्लड इम्प्युअर असतं. ऑक्सिजन गेल्यावर हा लाल रंगाचा आपण दाखवला आहे, हे प्युअर ब्लड आहे. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन हा आत गेल्यामुळे रक्तामध्ये रक्त शुद्ध रक्त प्युअर ब्लड हे शरीराकडून हे प्युअर ब्लड हार्टकडे जातं. हार्टकडून ते पूर्ण बॉडीकडे पाठवलं जातं. बॉडीकडे गेल्यावर त्याच्यामधलं ऑक्सिजन हे पाही सेल्समध्ये गेला. बॉडीच्या ऑक्सिजन पुन्हा निघून गेला, बॉडी सेल्समध्ये गेला. सेल्समधला कार्बन डायऑक्साईड रक्तात आला. आता हे अशुद्ध रक्त पुन्हा हार्टकडे जात आहे आणि हार्टकडून ते पुन्हा प्युरिफिकेशन करता लंग्सकडे जात आहे. म्हणजे हे जे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं पासेज आहे हे या रक्ताद्वारे होत आहे. सर्क्युलेशनमध्ये गॅसेसचं पास करणं हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. पण फक्त गॅसेसचंच सर्क्युलेशन होत नसतं. त्याच्यासोबत फूड मटेरियल, एन्झाईम्स, हार्मोन्स, आपल्या शरीरात स्त्रवणारे वेगवेगळे स्त्राव, त्याच्यानंतर एक्सक्रिटरी मटेरियल, ह्या सगळ्याचं ट्रान्सपोर्ट हे या सर्क्युलेटरी सिस्टीममुळे होत असतं. त्याच्यामुळे सर्क्युलेशन हे सर्व सजीवांच्या शरीरामध्ये अतिशय महत्त्वाची सिस्टीम आहे. या ठिकाणी बघा, जेव्हा हार्टकडे रक्त येतं आहे, हार्टकडून ते बॉडीकडे जातं, बॉडीकडून पुन्हा हार्टकडे येतं, हे पूर्ण वेळ रक्त हे या ब्लड व्हेसलमध्ये आहे. माणसाचा जर विचार केला, ह्युमन ब्लड नेव्हर कम आउट ऑफ द ब्लड व्हेसल. ब्लड कधीही ब्लड व्हेसलच्या बाहेर येत नाही आहे एक्सेप्ट इंजुरी. जेव्हा काही जखम होते, ब्लड व्हेसल्स कट होतात, त्यावेळेस फक्त ब्लड व्हेसल कट झालं कीच ते रक्त बाहेर येईल. Otherwise, transport of material, transport of gases, it takes place through these membrane. रक्त हे मेम्ब्रेनमधून बाहेर येत नाही, तर मटेरियल आत येणारं किंवा बाहेर जाणारं हे ब्लड व्हेसलच्या मेम्ब्रेनला पार करून त्याच्या पास होऊन ते बाहेर जात असतं. ही सिस्टीम जी आहे याच्यामुळे रक्त पूर्णपणे हे ब्लड व्हेसलमध्येच राहतं. त्याला म्हणतात क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे बघा दोन प्रकार आपण आता शिकत आहोत. ओके, सो ब्लड सर्क्युलेशन मध्ये आपण शिकणार आहोत आता टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा टाइप्स ऑफ सर्क्युलेशन किंवा टाइप्स ऑफ व्हस्क्युलर सिस्टीम. आपल्या पुस्तकात व्हस्क्युलर असं नाव त्यांनी दिलेलं आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा व्हस्क्युलर सिस्टीम ही दोन प्रकारची आहे. कोणती? पहिली आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. काय फरक आहे पहा दोघांमध्ये. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये हार्ट आहे. दिस इज हार्ट. फ्रॉम हार्ट द ब्लड व्हेसल्स हार्ट, जसं की इन केस ऑफ कॉकरोच बघा आपण शिकलो 11वीमध्ये. कॉकरोच हे जे हार्ट आहे 13 चेंबर हार्ट आहे. याच्यामध्ये इथून ब्लड बाहेर पडतं. हार्ट आहे, हार्टमधून ब्लड बाहेर पडत आहे आणि बाहेर पडल्यावर ते रक्त हे बॉडी वॉलमध्ये, बॉडीच्या कॅव्हिटीमध्ये, दिस इज बॉडी कॅव्हिटी, या बॉडी कॅव्हिटीमध्ये
ब्लड हे दिस इज बॉडी ऑफ कॉकरोच. ही बॉडी कॉकरोचची बॉडी आहे. ही आईज ही बॉडीचं आपण आउटलाईन काढली आहे फक्त. हार्टमधून रक्त जेव्हा बाहेर पडतं तेव्हा बघा इथून ते रक्त बाहेर आलं. इट एंटर डायरेक्टली इन द बॉडी कॅव्हिटी. ही जी आहे बॉडी कॅव्हिटी तिला म्हणायचं हिमोसील. ब्लड कम्प्लिटली एंटर इन द बॉडी कॅव्हिटी. हे जे लाल रक्त आहे हे डायरेक्टली या बॉडी कॅव्हिटीमध्ये ओपन होत आहे. हार्टमधून रक्त डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीमध्ये ओपन होतं. आता बघा इथे जे टिश्यूज असतील है ना, बॉडीमध्ये जे काही सेल्स आहेत हे सेल्स आहेत वेगवेगळे कॉकरोचच्या बॉडीमधले ऑर्गन्स आहेत. दीज ऑर्गन्स दे आर बाथ इन द ब्लड. त्यांचं जे हिमोलिम्फ आहे त्याला ब्लड नसतं, लाल रंगाचं ब्लड नाही आहे कॉकरोचमध्ये, हिमोलिम्फ म्हणतात. परंतु ते हिमोलिम्फमध्ये ब्लड टिश्यू हे काय आहेत, पूर्णपणे बुडालेले आहेत. म्हणजेच डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ब्लड. ब्लड टिश्यू हे बॉडी सेल्स जे आहेत हे दे आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ब्लड. सो देअर इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ सेल्स विथ फ्लुइड किंवा विथ ब्लड. कशामध्ये, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. आणि हार्ट आहेत पण ब्लड कॅपिलरीज नाही आहेत. काही ठिकाणी ब्लड व्हेसल्स असतात पण त्या कॅपिलरीजमध्ये कन्व्हर्ट होत नाही. इतक्या शेवटपर्यंत ब्लड व्हेसल हे आतमध्ये बंदिस्त राहत नाही. ओके, सो ब्लड ओपन इन बॉडी कॅव्हिटी. ब्लड हे बॉडी कॅव्हिटीमध्ये पसरतं आणि त्याच्यामध्ये ब्लड सेल्स हे कॉन्टॅक्टमध्ये येतात. या उलट आता आपण क्लोजमध्ये बघू काय होतं. ठीक आहे, बघा व्हॉट हॅपन्स इन क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड नेव्हर कम आउट ऑफ द ब्लड व्हेसल. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड हे कधीच ब्लड व्हेसलच्या बाहेर येत नाही. नेव्हर कम आउट इन बॉडी कॅव्हिटी. कधी, एक्सेप्ट इंजुरी. काही जखम झाली तरच ते रक्त बाहेर येतं. सो देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट. रक्ताचा आणि सेलचा हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. ब्लड अँड सेल्स, बॉडी सेल्सचा आणि रक्ताचा कॉन्टॅक्ट येत नाही. आणि मटेरियल हे ब्लड सेलमधून, ब्लड मेम्ब्रेनमधून पास होऊन बॉडीकडे जात असतं. त्याला म्हणायचं क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ ह्युमन हार्ट, जसं आपण आता इथे पाहिलं बघा, या ठिकाणी हार्टमधून ब्लड व्हेसल्स बाहेर पडतात. या ब्लड व्हेसल्स नंतर लहान आणि लहान कॅपिलरीमध्ये लहान लहान ब्रांचेसमध्ये ओपन होतात आणि प्रत्येक ब्रांच या ठिकाणी सेलपर्यंत जाते आणि त्याच्यामध्ये मटेरियलचं ट्रान्सपोर्ट होतं. सो हार्टमधून बाहेर पडणाऱ्या मोठ्या ब्लड व्हेसलचं होतात लहान ब्लड कॅपिलरीज. दे ट्रान्सपोर्ट मटेरियल टू द सेल. परंतु रक्त इथे कुठेही सेल त्यांच्या कॅपिलरीजच्या किंवा ब्लड व्हेसलच्या बाहेर आलेलं नाही आहे. आणखीन एक त्याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगता येईल, तो म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही कुणामध्ये दिसते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इज सीन इन लोअर ॲनिमल्स.
क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, इट इज प्रेझेंट इन हायर ॲनिमल्स. तुम्हाला काय वाटतं, कोणती सिस्टीम जास्त एफिशियंट असेल, जास्त चांगली काम करते? अर्थातच क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज मोर एफिशियंट. का बरं? दॅन ओपन. मोर एफिशियंट दॅन ओपन सिस्टीम बिकॉज इट मेंटेन ब्लड प्रेशर इन द बॉडी. ब्लड प्रेशर हे बॉडीमध्ये मेंटेन केलं जातं. ट्रान्सपोर्ट इज फास्टर अँड प्रिसाईज, स्पेसिफिक. योग्य त्या ठिकाणी बरोबर सेलमधून, ब्लड कॅपिलरीमधून ब्लड पोचवलं जातं. इथे काय होतं आहे, इथे पूर्ण बॉडीभर ते रक्त पसरत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आकार व्हॉल्यूम कमी आहे त्या ठिकाणी प्रेशर जास्त असेल, ज्या ठिकाणी जास्त मोकळा भाग आहे त्या ठिकाणी प्रेशर कमी असेल. आणि हा जो आहे हा डायरेक्ट बाथ असल्यामुळे कधी हा रक्त एकसारखं सगळीकडे पोहोचेलच असं नाही. क्लोजमध्ये मात्र काय आहे, क्लोजमध्ये प्रत्येक कॅपिलरीपर्यंत दिस आर बॉडी सेल्स आणि ब्लड व्हेसल ह्या कशा जात असतात. ब्लड व्हेसल इट गेट डिवाइड अँड रिडिवाइड इंटू स्मॉल ब्रांचेस अँड कॅपिलरीज. त्याच्यामुळे देर इज डायरेक्ट ट्रान्सपोर्ट, इट इज मोर प्रिसाईज, फास्टर. आणि या ठिकाणी रक्त हे कायम या ब्लड कॅपिलरीमध्येच असल्यामुळे ब्लड प्रेशर हे सुद्धा मेंटेन राहतं, ते बॉडीमध्ये एकसारखं राहत असतं. सो क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम विच इज प्रेझेंट इन हायर ॲनिमल्स इज मोर एफिशियंट. हे आपण पाहिलं. आता बघा, या एफिशियंट सिस्टीम नंतर आता क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचं सर्क्युलेशन हे 2 प्रकारचं आहे. पुढचा पार्ट आपण पाहत आहोत, टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. ठीक आहे, पुढे आपण पाहत आहोत टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्येच, आता ओपनबद्दल आपण विचार करत नाही आहे. ओके, वी आर स्टडींग सर्क्युलेशन. टाइप्स ऑफ सर्क्युलेशनमध्ये 2 प्रकारचे आहेत. एक आहे सिंगल सर्क्युलेशन and the second one is double circulation. Single circulation and double circulation. This type is according to the transport of blood throughout the body through heart. या दोन्हीही सिंगल आणि डबल सर्क्युलेशनमध्ये सर्क्युलेशन कुठून होतं आहे? सर्क्युलेशन इज कॅरीड आउट बाय हार्ट. हार्ट इज द पंपिंग ऑर्गन ऑफ बॉडी. सजीवांचा हार्ट हा पंपिंग ऑर्गन असतो. हार्टमधून ते ब्लड काय होत असतं? सर्क्युलेट होत असतं पूर्ण बॉडीमध्ये. सिंगल सर्क्युलेशनमध्ये पहा काय होतंय. सिंगल सर्क्युलेशनमध्ये ब्लड कम्स वन्स इन अ हार्ट. ओके, इन वन सायकल ब्लड कम टू हार्ट ॲट वन टाइम. एका सर्क्युलेशनमध्ये रक्त हार्टकडे एक वेळा येतं. डबलमध्ये 2 टाइम्स इन वन सर्क्युलेशन. इन वन सायकल किंवा सायकल त्याला कार्डियॅक सायकल म्हणतात. इन वन कार्डियॅक सायकल ब्लड एंटर्स हार्ट 2 टाइम्स. इट इज कॉल्ड ॲज डबल सर्क्युलेशन. पहा, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये इन केस ऑफ फिश हॅज 2 चेंबर्ड हार्ट. फिशच्या हार्टला 2च चेंबर आहे, एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल. ठीक आहे, आता पहा, ऑरिकलमध्ये ब्लड, ऑरिकल्स आर रिसिव्हिंग चेंबर, व्हेंट्रिकल्स दे आर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. आता या ठिकाणी ब्लड जे आहे ते ब्लड आलं बॉडीमध्ये फ्रॉम द गिल्स. जसं आपल्या बॉडीमध्ये लंग्समध्ये ब्लड प्युअर होतं तसं फिशमध्ये
ते काम होतं गिल्सने. गिल्समध्ये रक्त प्युरिफाय होत आहे. प्युअर ब्लड. नाव धिस प्युअर ब्लड, रक्त प्युअर झालं, गिल्सकडून ते निघालं. फ्रॉम गिल्स इट गोज टू बॉडी. गिल्सकडून रक्त गेलं आहे बॉडीकडे. आता ते रक्त झालं आहे इम्प्युअर. इम्प्युअर ब्लड, ठीक आहे, बघा इम्प्युअर ब्लड हे आपण हिरव्या रंगाने दाखवू. फ्रॉम बॉडी इम्प्युअर ब्लड गोज टू व्हेंट्रिकल. फ्रॉम व्हेंट्रिकल इट गोज टू ऑरिकल अँड इट इज गिव्हन आउट. बघा आता या ठिकाणी जेव्हा रक्त येतं तेव्हा ते इम्प्युअर ब्लड आहे. धिस इज इम्प्युअर ब्लड. हे ब्लड कसं आहे इकडचं, हे प्युअर ब्लड आहे. या ठिकाणी रक्त निघालं, गिल्सकडे गेलं, प्युअर झालं, प्युअर ब्लड बॉडीकडे गेलं, इम्प्युअर झालं, इम्प्युअर पुन्हा हार्टकडे गेलं. या ठिकाणी एक सर्क्युलेशन थांबलं, हार्टकडून रक्त निघालं, हार्टकडे पोचलं, 1 सायकल कंप्लीट झालं. एका सायकलमध्येच ब्लड एकदा हार्टमधून निघालं आणि तिथे ते पुन्हा हार्टकडे गेलं, त्या सायकल संपताना. याला आपण म्हणतो सिंगल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनमध्ये पहा काय होत आहे. डबल सर्क्युलेशनमध्ये ब्लड कम्स टू द हार्ट 2 टाइम्स. रक्त हे हार्टकडे 2 वेळा येतं. ह्युमन हार्ट इज 4 चेंबर. बघा हार्टचे 2 चेंबर्स आहेत. 2 ऑरिकल्स, 4 चेंबर्स आहेत, सॉरी, अँड 2 व्हेंट्रिकल. इथे 1 ऑरिकल होतं, 1 व्हेंट्रिकल होतं. आपल्याकडे 2 ऑरिकल आहेत, 2 व्हेंट्रिकल आहेत. आता आपण सुरुवात करू इम्प्युअर ब्लडपासून. इम्प्युअर ब्लड हे निघालं आहे, दिस इज राईट साईड, दिस इज लेफ्ट साईड. इम्प्युअर ब्लड निघालं कुठून आहे, ते निघालं आहे राईट व्हेंट्रिकलकडून. आपल्या बॉडीमध्ये प्युरिफिकेशन ऑर्गन कोणचं आहे, लंग्स आहे. तर प्युरिफिकेशन करता कुठे गेलं ते हा ब्लड, लंग्सकडे गेलं. बरोबर आहे. लंग्समध्ये अल्व्हिओलाई आहेत, तिथे ते ब्लड काय झालं, प्युअर झालं. आता प्युअर ब्लड हे आधी बॉडीकडे न जाता कुठे आलं, प्युअर ब्लड कम्स टू ऑरिकल. फ्रॉम लंग्स ब्लड कम्स टू ऑरिकल. फ्रॉम ऑरिकल ब्लड कम्स टू व्हेंट्रिकल अँड फ्रॉम व्हेंट्रिकल ब्लड गोज टू बॉडी. ब्लड कुठे गेलं, बॉडीकडे गेलं. बॉडीकडे ब्लड गेल्यावरती ब्लड कसं झालं, इम्प्युअर झालं. हे इम्प्युअर ब्लड कुठे गेलं, इम्प्युअर ब्लड गोज टू राईट ऑरिकल अँड देन फ्रॉम राईट ऑरिकल इट कम्स टू राईट व्हेंट्रिकल अँड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल इट गोज टू लंग्स फॉर प्युरिफिकेशन. म्हणजे आपण एका सायकलचा जर विचार केला तर आधी रक्त लंग्सकडे गेलं, हार्टकडून निघालं, लंग्सकडे गेलं, ते हार्टकडे आलं प्युअर होऊन. प्युअर ब्लड पुन्हा हार्टकडून निघून बॉडीकडे आलं आणि मग बॉडीकडून ते लंग्सकडे जायच्या आधी हार्टकडे आलं. म्हणजे एकदा लंग्सकडून ब्लड, प्युअर ब्लड हार्टकडे आलं आहे, एकदा बॉडीकडून इम्प्युअर ब्लड हार्टकडे आलं आहे. म्हणजे एका सर्क्युलेशनमध्ये रक्त 2 वेळेस हार्टकडे आलं आहे. एकदा प्युअर होऊन लंग्सकडून आणि एकदा इम्प्युअर होऊन बॉडीकडून. कारण की लंग्सकडून डायरेक्ट रक्त बॉडीकडे जात नाही. इथे काय होतं, गिल्सकडून ते डायरेक्ट प्युअर ब्लड डायरेक्ट बॉडीकडे जातं. इथे प्युअर ब्लड आधी हार्टकडे येतं, हार्टकडून बॉडीकडे जातं, बॉडीकडून इम्प्युअर झालं ते पुन्हा हार्टकडे जाईल आणि हार्ट त्याला प्युरिफिकेशनसाठी पाठवेल. सो 2 टाइम्स इन 1 कार्डियॅक सायकल. जेव्हा रक्त येतं आणि निघून पुन्हा परत येतं त्याला 1 कार्डियॅक सायकल पूर्ण होते. तर एका कार्डियॅक सायकलमध्ये ब्लड हार्टकडे 2 वेळा आलेला आहे, म्हणून आपण याला म्हणतो डबल सर्क्युलेशन. आणि हे डबल सर्क्युलेशन पूर्णपणे तेव्हाच होतं जेव्हा हार्टला पूर्ण 4 चेंबर आहेत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हार्टला 2 चेंबर आहेत. या ठिकाणी लक्षात आलं असेल इम्प्युअर ब्लड हिरव्या रंगाचं दाखवतोय आपण. हे वरचं पण इम्प्युअर आहे, इथलं पण इम्प्युअर आहे.
म्हणजे इम्प्युअर ब्लडच आत येतं आहे, इम्प्युअर ब्लडच बाहेर जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपण फिशचा जर विचार केला तर फिशच्या बॉडीमध्ये फिशच्या हार्टमध्ये प्युअर ब्लड येतच नाही आहे. ते बॉडीकडे जाते प्युअर ब्लड आणि इम्प्युअर झाल्यावरच ते हार्टकडे येते. अशा हार्टला म्हणायचं, हा जो अशा प्रकारचा जे हार्ट आहे, इट इज कॉल्ड एज व्हीनस हार्ट. व्हीनस हार्ट बिकॉज फिश हार्ट कंटेन्स ओनली इम्प्युअर ब्लड. पण इन केस ऑफ डबल सर्क्युलेशन, इन केस ऑफ ह्युमन हार्ट कंटेन प्युअर ब्लड. बघा इथे लाल रंगाचं दाखवत आहे तो प्युअर ब्लड आहे, हिरव्या रंगाचं दाखवत आहे ते इम्प्युअर ब्लड आहे. म्हणजे या ठिकाणी प्युअर ब्लड पण आहे आणि इम्प्युअर ब्लड पण आहे आणि ते मिक्स होत नाही आहे, कारण की या ठिकाणी वॉल आहे हार्टची. हे चेंबर्स हे ऑरिकल वेंट्रिकलमध्ये ओपनिंग आहे, पण 2 ऑरिकल आणि 2 वेंट्रिकलमध्ये मात्र पॅक वॉल आहे. त्यामुळे लेफ्ट साईडचं प्युअर ब्लड आणि राईट साईडचं इम्प्युअर ब्लड हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आणि त्याच्यामुळे बॉडीला पूर्णपणे प्युअर ब्लडच पोहोचवलं जातं. आणि याच्यामुळे या डबल सर्क्युलेशनमुळे अर्थातच एफिशियन्सी वाढते, सेल्सला जास्त प्युअर ब्लड मिळत असतं. आणि हे डबल सर्क्युलेशन हे कुणामध्ये आहे? डबल सर्क्युलेशन होत आहे बर्ड्समध्ये. बर्ड्स आणि सगळ्या प्रकारचे मॅमल्स, सस्तन प्राणी यांच्यामध्ये हे डबल सर्क्युलेशन आपल्याला दिसतं. अर्थातच मॅमलमध्ये इन्क्लुडिंग मॅन ऑल्सो. आणि आता आपण यापुढे ह्युमनमध्ये कशा प्रकारे डबल सर्क्युलेशन होतं, हे रक्त कशा प्रकारे सर्क्युलेट होतं ब्लडमध्ये, कशी ही कार्डियॅक सायकल आहे, हे आपण पुढचा जो व्हिडिओ आहे त्यावेळेस आपण शिकणार आहोत.